सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। बोल भवानी की जय, बोल भवानी की जय, निलगोर माता की जय, डिग्रस माता की जय, घोटन माता की जय। नमस्कार सर्व भाविक भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री कालिका पुराण पारायण व्रत दिवस क्रमांक 4 याचे पारायण करणार आहोत। आज अध्याय क्रमांक 15 ते अध्याय क्रमांक 17 याचे पारायण आपण करणार आहोत। 15वा अध्याय पुरुर्वास एकवीराची प्राप्ती, सोमवंश व सूर्यवंशाची वंशावळ। अध्याय क्रमांक 16 एकवीराचा लग्न सोहळा। अध्याय क्रमांक 17 मुंडबाहू सहस्त्र अर्जुनाचा जन्म। तर अध्याय क्रमांक 15 पुरुर्वास एकवीराची प्राप्ती आणि सूर्यवंशाची वंशावळ। श्री गणेशाय नमः। तव ते वनी सरोवरी पद्मी पत्राची येऊरी, तेथे बाळक क्रीडा करी, ते अवसरी देखे राओ, मग ते बाळ कराये देखिले, अमृत दृष्टी अवलोकिले, मग उजविये भुजे वाजिले, एकवीरू नाव तयाचे, देखुनी स्वातीची अंबुटे, उल्हासी शक्ती संपुटे, मग झेलती तेथे बुटे, तेथे निर्मळ फळे होती, 16 कळी देखोनी चंद्र, जैसे उल्हासे शिर समुद्र, तैसा पुत्र रोखुनी राजेंद्र उल्हासला, का वेद दिदले ब्रह्मयासी, तैसा पुत्र दिदला पुरुत्वासी, मग तया बाळकासी राओ नेता जाहला, राओ तेथोनी निघाला, निशाना घाओ दिधला, सकळ परिवारू जाहला, आनंद भरित, तेथे लागले निशान भेरी, चेंगटे रण मोहरी, नांदे मेदिनी थराथरी, अंबरी व्याही उठे, पुत्र लाभ झाला रायासी, गुडिया उभारल्या वाराणसी, सेवा फळा आली पूर्व्यासी, ऋषी संतोष बहुत, राओ कलिंग वनाहुनी निघाला, एकवीरासी घेऊनी आला, अष्टादष्ट प्रजासी झाला, आनंद थोरू, रावळी आनंद जाहला, एक वेरू दाईसी लाविला, तव कैसा वाढू लागला असुरपणे, ऐसा तो पुरुरवा चक्रवर्ती, तेने पाळली हे शिती, तयाची सांगता गती बहुत असे, जन्मे जय मने वैशंपायना, एकी कथा कारणा, पुसेन ते श्रवणा, करावे मज तो पुरवा सोमवंशी, काय नाव त्या पूर्वजासी, तो सकळ वृत्तांत आम्हासी सांगावाजी, पूर्वी कवन धर्म केला, कवना पासुनी कवन जन्मला, तो वृत्तांत समूळा विस्तारे सांगपा, प्रथम विष्णू वटपत्री जन्मला, तयाचे नाभी कमळी ब्रह्मा उपजला, ब्रह्मया पासुनी अत्री जाहला, उपजला जान, अत्रीचे नेत्री जन्मला चंद्र, चंद्राचा पुत्र बुध, बुधाचा पूर्वया विख्यात सोमवंश, तयाचा पुत्र एकवीरू, येणू दुसरा, दसिकनी तिसरा, पुरुसूत्र, या चौघापासुनी कवन झाले, ते सांगेन नावे वेगळाली, ते आधीच असे कथिली, व्यास तुझ पुरी रवाचा येणू, त्याचा नहिकू, नहिकाचा जाहती, जाहतीचा वेद, वेदाचा कुदुत्र, कुदुत्रचा दशरथ, दशरथाचा रघु, रघुचा यमू,
यमूचा इकरती, इकरतीचा भामरती, भामरतीचा दत्तात्रय देव, तयाचा सुरसेन, सुरसेनाचा वसुदेव, वसुदेवाचा कृष्ण, सोमवंशीयाचा राज्य करीतसे, दक्षिणेचा सूर्य, सूर्याचा मनु, मनुचा सुनियेळू, येनाचा आहती, आहती पासून नहुष चक्रवर्ती, नहुष चक्रवर्तीचा आयाती, आयातीचा सवस्ती, सवस्तीचा सार्वभौम, सार्वभौमाचा महाभौम, महाभौमाचा अतियाय, अतियायाचा अक्रोधी, अयाचा तयाचा अचिकाविरू, अचिकावीराचा मतिनरू, मतिनराचा दुष्यंत, दुष्यंताचा भरतू, भरताचा अभिमन्यू, अभिमन्यूचा साहेतू, साहेताचा हस्तिरावो, हस्तिरायाचा अजमेलू, अजमेळाचा श्रावणू, श्रावणाचा शोभायज्ञी, शोभायज्ञीचा परीक्षित, परीक्षिताचा भीमू, भीमाचा प्रदीपू, प्रदीपाचा शांतनू, शांतनूचा चित्रविचित्र, विवित्राचा धृतराष्ट्र, धृतराष्ट्राचे एकोत्तर शत कौरव, कौरवाचे कुलक्षेत्र झाले, चित्राचा पंडू, पंडूचे पांडव, धर्म भीम अर्जुन नकुळ सहदेव या पांचाचे पांचही पिते, धर्मयज्ञाचा सटवीचा कुमरू, राणीची हगन, अर्जुन इंद्राचा सेरेंद्रेचा कुमरू, राणी द्रौपदी, सहदेव कुबेराचा, महादेवाचा कुमरू, राणी कळस जीवना, नकुळ कुबेराचा, मारियातकेचा कुमरू, राणी सैन्येचा, भीमू वायोचा, वरिरजेचा कुमरू, राणी पद्मावती, द्रुपदी, द्रुपदीचा वीर अग्नी, अग्नीची राणी वगस्थळा, गळेसी पुत्र कोथळी, कोथळीची नुरू, नुरूचा भोगू, भोगूचा आध्या, आध्याचा कोथळी, कोथळीचा दंडप्रहरी, दंडप्रहरीचा शिंगणू, शिंगणाचा भिलमू, भिलमाचा अमरगंगी, अमरगंगीचा जैतपाळ, जैतपाळाचा कान्हदंडदेव, एव सोमवंशू हे दशाची व्याख्या, पुरुषुच्या पासून एका, जयंताचा देवश्रमा, देवश्रमा याची, शिभ्र चक्रवर्ती, तेने शरणगंता ते राखिले, मग सगोत्र वैकुंठा नेले, उद्धरिले सोमवंशाशी, हे साष्टी पूर्व सूच्याची, तव जन्मे जयो म्हणे सोमवंशी, तया एक वीराची शाखा कैसी, ते सांगा आम्हासी, द्विजोत्तमा एवं सोमवंशू समर्पिता, आता सूर्यवंशू सांगेन, कश्यपाची राणी सुरदळी, सुरदळीचा आदित्यू, आदित्याचा मनु, मनुचा अर्धू, आर्धीचा एक वाक्य, एक वाक्याचा माधांत, माधात्याचा नभू, नगाचा नघोषू, नघोषाचा देहिनी, देहिनीचा बहदिनू, बहदिनीचा कमळसेनू, कमळसेनेचा पुरश्चंद्र, पुरश्चंद्राचा हरिश्चंद्र, हरिश्चंद्राचा रोहिदास, रोहिदासाचा कार्तिको, कार्तिकाचा चित्रगंधू, चित्रगंधाचा मगधगंधू, मगगंधाचा दिलीपू, दिलीपाचा अजपाळ, अजाचा दशरथू, दशरथाचा राम लक्ष्मणू, भरत शत्रुघ्न, राम कौसल्येचा लहू अंकुशू, अंकुशाचा दुदुमारीचा संज्योती, संज्योतीचा वेहदिनी, वेहदिनीचा गुणदवनी, गुणदवनीचा कपिलदवनी, कपिलदवनीचा अहिरमर्दू, एक सूर्यवंश समाप्त, तया पौरी, तया पुरी वायाचे चौघे कुमार, तयाचा राजपटू दिदला कवना, ते कथा सांगेन गहना पुराण प्रसिद्ध, मग वैशंपायन होय सांगता, एक वीराची कथा, तेथे अवधान द्यावे श्रोता एका वया, तो अहिगोत्र एक वीरू, सोमवंशीचा नृपवरू, तयाची स्तुती सांगेल शाकधरू, कुमरू महामायेचा, इति श्री कालिंका पुराणे देवी महात्वे सोमवंश कथन नाम पंचदशोमाध्यायः संपूर्णा। श्री जगदीश्वरार्पणमस्तु। शुभम भवतु। अध्याय 16वा
एकवीराचा लग्न सोहळा. श्री गणेशाय नमः. मग पुरीरवा चक्रवर्ती बोले प्रधाना प्रती, एकवीरासी राज्य प्राप्ती आणि कासी हे शिथी आवरेना. ऐसे राव बोलिता तव प्रधान संतोषला, मग शेष पोटू भरिला एकवीरासी. एकवीरू राज्य करू लागला, अरिराया त्रासू लाविला. प्रजा लोकी पाळिला नीती धर्मे, तव तेथे नारदू आला. राये सिंहासनी बसविला, एकवीरे पूजला आत्मभावे. राव म्हणे नारद मुनीसी, तुम्ही येथे राहावे संतोषी. तुमची सेवा घडेल आम्हासी निरंतर. मग नारद म्हणे रायासी, आम्हा जाणे वैकुंठासी. मानु पावला आम्हासी राया चुडामणी. नारदू तेथून निघाला, वैकुंठ भुवनासी आला. तव विष्णू पहुडला शयनी. देव जागे सुती असती, लक्ष्मी चरण संवाहनिती. तव नारदू सांगे स्तुती एकवीराची. देवा आश्चर्य सांगो काही, एकवीरा ऐसा चक्रवर्ती नाही. भूमंडळीचे राया पाही ओळंगे येती. ऐसे नारदे सांगिले, ते विष्णूने ऐकले. मग करू आदरले वराड त्यासी. मग देवे काय केले, सोरांचे रूप धरिले. वन विध्वंसिले काशियेचे. सोरू राहिला वनात, तव वन करू आला धावत. तेने जाणविली मात एकवीरांसी. राये राजकुमारासी हकारिले संगाशी. वेडा घातला वनासी तत्क्षणी. तव सोर झडकरी उठिला, थोर तव केव्हा फाडला. तो समोर चालिला एकवीरावरी. तेने सोरावरी धावणे केले, सैन्य अवघे मागे राहिले. सोरे काढून नेले तयावीरा. पूर्वी वृत्तांतू वर्तला, तो सहज घडला. एकवीरू गेला महेंद्र मारा वया लागी. सोर होता तो द्विज चाहला, राये चमत्कार देखिला. तव द्विजू तो बोलिला जयंतीसी. मग त्या कन्या बोलिले, इंद्र आणि महेंद्र युद्ध जाहले. आम्हा इंद्र कन्यासी आणले. साजनी नेल्या जळात, तो येईल एकवीर चक्रवर्ती. तो या महेंद्रासी देईल मुक्ती. तो 18 जणीचा होईल पती. सत्य जाणा तव एकवीरू जळाला प्रवेशला. तेथे महेंद्र संहारिला. 8 जणी जया हात लाविला. देव गेले वैकुंठा. लक्ष्मी म्हणे नारदासी, न्यावे एकवीरा नगरासी. अवस्था वर्तली पुरीरव्यासी. तुम्ही वेगू कीजे. देवे पाचरिले इंद्रासी. वेगू करा वराडियासी. मागील कथा सविस्तरेंशी जाणविली. तव देवे वैकुंठेसी. तया समस्ता कन्यासी. नेले एकवीरांसी आपणा जवळी. मांडला वराडाचा आगमू. इंद्रासी म्हणे मेघश्यामू. तुम्ही करावा संभ्रमू सकळ आईती. विवाही इंद्र आणि देवो. तेथे उना कोण प्रस्तावो. वर्णावया ठावो निरुपमू. मग जोशी बोलाविले, तव नोवरी नो वर्या झाले. केळवली दोघे ते वेळे आनंदोपा. वराड वैकुंठी मांडले. देवगण मिळाले. हरुषे महात्सवात मांडिले संभ्रमेचे. देव समस्त परिवारेसी. येथे झाले अमरावतीसी. तव इंद्रे सन्मानेसी भीतरी नेले. तव दिवसू मावळला. रुखवता आदरू केला. दिवटियांचा झाला प्रकाश बहुत. इंद्रदेवो ऋषिकेशी. सन्मानिती वरिडियांसी. या परी लोटलिशी तेही देखा. इंद्र म्हणे विश्वकर्मयासी. नगर शृंगारा वेगेसी. तव तेथे उनिवेसी काही असेचिना. आधीच तव पुरंदरू. पूर्ण तेसी महामेरू. वरी विश्वकर्मा नगरो शृंगारिता. नवनिधी अष्टमहासिद्धी. नगरी रहाटती विविधी. चिंतिलिया मन बुद्धी. ते होऊची लागे. ते नगर मंगळ रूप. तरी वराड मांडिले समीप. म्हणून दोन्ही वर्गी मंडप. सुख तेथे. तव प्रभात समयी झाला परिहारू.
मंडपी दाटला परिवारू, जोशी म्हणती अनावरू तेल लावा. नवऱ्या न्हान झाले इंद्रे आहेर आदरे पाठविले, रत्न जडित धाडिले शृंगार पै. पाना पोकळ्यांच्या राशी, सुगंध कर्पूर चंदनेसी, येत जात भराडीसी आदरू होय. तेथे कुळधर्म पाळिले, ग्रामस्था विडे दिदले, अवघे सांभाळिले लहान थोर. नवरा चढला हस्ती, हाती मातुलुंगू देती, सुरतरू पुष्पे शोभती श्रीकंठी. तेथे ब्रह्मया ऐसा पुरोहितू, चतुर्वेदू उच्चारितू, मंगळ तुरे वाजतू नाना ध्वनी. दोही घरे नवग्रहे झाली, देवके पूजली, अष्टवर्गे झाली यथोचित बोले इंद्र सुरपती. जली घडीवटियांची आईती, नोवरा येऊ द्या झडती संभ्रमे. ही घरी नवग्रहे झाली, देवदेवके पूजली, अष्टवर्गे झाली यथोचित बोले इंद्र सुरपती. झाली घडीवटियांची आईती, नवरा येऊ द्या झडती संभ्रमेसी. ईश्वराचे ललाटी जन्मला, तो नगर शृंगारुसला, तव इंद्र बोलिला अतपुरासी. तुम्ही वरासी सामोरे जावे, वेगी नवऱ्यासी अनावे, तव सुवासिनी स्वभावे शृंगारिली. इंद्राच्या साठी सहस्त्र राणिया, अटपट मुख्य करुणिया, समस्त सुरवरांच्या भार्या निघालिया मूळ. पाटाऊ उंचावीचे विचित्र तिही लोकीचे, दृष्टी तळपती अमरावतीचे अलौकिक. चंदन काचोळ्या रेखिल्या, पाटवांच्या चोळिया, एकी उघड्या अंगी निघालिया धाडीसी दाविती. एकी शृंगार दाविती, अवयवे मिरविती, एक चपळ लोचनी अवलोकिती मनमथाते. मुक्त फळांचे हारगळा, मुखी शोभे तांबूल, सुनीळ व्यंकटा डोळा नयन बाण. तया चंद्रवदना आणि मृगनयना, मृत पंचबाना करीती जागे. तयाचे वर्णिता अलंकार, पुढे कथा असे नागर, बरवेपणे अपार तपे ढळती. तया मदन सरोवरीचा खेचरी, की शृंगार वनीचिया सुंदरी, की नाम तवाचिया जळचरी वनदेवता. तया मन्मथाचिया ऐरणी, पाडिता पंचवानी, धैर्यवंतासी आणि तीरणी निमिष्य मात्रे. तया लावण्यचिया निधी, कामतत्वाचिया सिद्धी, की तापसा विधी टाळावया. तव म्हणतसे ब्रह्मशक्ती, जाहली लग्नाची आईती, मग निघालिया गजगती सोडती ते. आरतियांचे परिमळ करी, सुमित सुरांच्या गजरी, चालता ती नारी सुरांगना. तया निघालिया झडकरी, वेळ न लागता अवसरी, मंडपा भीतरी प्रवेशलिया. नोवरया चंदन चर्चिले, कर्पुरेंसी विडे दिधले, अलंकार शृंगारिले अनुपरम्य. हस्तिनी वाईला वारू, मंगळ तुरांचा गजरू, पुढे सुरवरांचा भारू चालत असे. देव बैसले सुखासनी, सवे वैकुंठीचिया सुवासिनी, गणगंधर्व यक्षिणी चालताती. लक्ष्मी बैसली ऐरावतीच्या खांदी, सवे देवांगना चालती, मंगळ सुरे वाजती तेने गगन गरजे. पुढे वेद पवाडे पडती, ब्रह्मा मंत्र उच्चारती, गंधर्व गाणी गाती, नृत्य करीती रंभा. उर्वशी सारिखे पात्र, गती विगती सुघड पवित्र, वंशविने वाजंत्र शंख ध्वनी. बाळा प्रौढा मुग्धा, नारी चालती चतुर्विधा, अक्षता टाकिता ती विविधा. वरावरी पुढती ओवाळणी हरिखे, भाटवानिती थोर तवके, दैत्यवदिले नेटके तेची पवाडे. नाना कौसाल रचना, केली धर्माची या स्थापना, तया वर्णिता नारायणा वेद मुखे होती. नोवरा पहावया मांदी, दाटत सांदी बिंदी, एक वळ घलिया माळवंदी दामोदरी. ऐसी दाटली होती, मग महाद्वारी प्रवेशती, सभा मंडपी त्वरिती देव उतरले.
मंडपी पाटावरी पासोडा घातला, तेथे एक विरू बैसला, मधुपर्क केला वरांसी देखा. इंद्राच्या आठही कुमरी, अति सुंदरा मनोहारी, अंतपाटी उभा करी ब्रह्मशक्ती. विरोधक तरुणी जवनिके पडती, मंगळदायके नती एकमेके अवलोकिती. पुण्या म्हणून ब्रह्मशक्ती, दंपत्ये लाविती हाती, अक्षदा टाकीती एकामेकावरती. अगा स्त्री जयातेवरी, ते ब्रह्मशक्त आचरी. लग्न होय घरी 4 दिवस, मग इंद्रराज समर्पिती. तव इंद्रायनी वारिती, इचुकी देणे हेरिती तुमची नव्हे. शतसंख्या यज्ञ जो करी, सिद्धी तो पावे इंद्रपदी. नहुष चक्रवर्तीनी बधी पावला पै. परतेनेची नाशिले, ऋषी वाहन करू आदरिले. कार्य हातीचे गेले सितरोनी, तो ऋषेश्वरी शापिला. म्हणून तो सर्प झाला, तयाचिया बोला काय करीजे. त्या बोलिलिया स्वभावी, तव येणे घेतले जीवी. परद्रव्याचा केवी करावा साभिलाषू. तया बोलिली स्वभावे, जो ऐसे करीतो तैसे पावे. आम्हावरी न कोपावे देवा तुम्ही. तेथे इंद्र येती जाती, परी इंद्रायणी कोठे नवचती. तया देवाची स्तुती काय सांगो. मग इंद्रे केले कन्यादान, का निपजोनिया अंदन. वधूवर सुलक्षणा बैसविली बोहला. तिये वेळे होमू झाला, आचार्य पूजिला. जाचक जन संतोषविला दाने देऊनी. लक्ष्मी आली हर्षवरती, वधूवरांसी शेष भारती. पुत्रा आशीर्वादू देती होय पुत्रवत. देखुनी सुंदरू नोवरा, कटाक्षा झोंबती अपारा. सूर्यवंशीचा नृपवरा, खेळती गदारोळी. देखुनी लावण्य चोख ठेव, पाहता खुंटे दृष्टीचा भाव. कवन व्यालिगे सदैव लक्ष्मी ते. रंभा मेनिका उर्वशी, लावण्य तिलोत्तमा सुकेशी. ओळंगे येती एक विरासी, नारद किन्नर गंधर्व. इंद्राच्या साठी सहस्र रानिया, आष्टेपट मुख्य करोनिया. सकळ सुरवरांच्या भार्या शेष भरिती. लक्ष्मी पुत्राचे सोहळे भोगिती, ऐसी दिवस 4 रीती. मग वस्त्रे अलंकार वाहती वधूवरा. मग 5व्या दिवशी लेणी लुगडी समस्तांशी. मग वरापेसी आईची केली. मग ऐरावती शृंगारीला, जयंती सहित एक विरू आरुडला. दिव्य तेजे प्रकाशला भानू जैसा. मग वरातेसी जानवसा येती. व्याही एकमेका मान देती. तेथे बैसुनिया कांती करीती गोष्टी. शाग धरू म्हणे नृपती, आम्हा या पुत्राची थोर प्रीती. लक्ष्मी ऐसे चिंतिती, तयासी भेटावया. येथुनी नारदू आला, याचा गुण वानू लागला. मग मी सोरू रूपे गेला काशी येसी. हा निघाला पारदिसी, तव दृष्टी जाहली मजसी. म्या कानी आणला सरोवरासी देव कृत्या. तेथे मी झालो द्विजपती. जयंती रुदना करीती होती. आदी नारदू धाडिला तुम्हा प्रती सांगावया. नारदे आणिले तुम्हासी, तव एकवीरे वदिले दैत्यासी. एच या परी आम्हा तुम्हासी सोयरीक झाली. तुम्ही गेले ती अमरावतीसी, आम्ही आलो वैकुंठासी. येथे लक्ष्मी एकवीरांची भेट झाली. लक्ष्मीचे पुरले मनोरथ, मग अवघे आले येथ. तव तुम्ही आमचे स्वागत केले इंद्रा. येणे एक प्रकारे, आम्ही तुम्ही झालो सोयरे. आता येथुनी पुढारे तुमते निरविले. हा एक चक्रवर्ती, ऐसा बळिया नाही क्षिती. म्या देऊनिया जयंती जोडिले यांसी. म्या 28 जणी कुमरी, घातलिया आभारी. ऐसा हाय के प्रकारी जोडिलासी. देवो म्हणे बाळिया पुरुषार्थे, तो म्या निरविलास तुमते. तुम्ही वडिलया ते सांभाळ करणे. ऐसे म्हणून इंद्रासी आपण नमस्कारुनी देव. आपण तेथुनी निगते झाले. एकवीर चरणासी लागला. देवे उचलोनी आरंगिला. अभिषेक करोनी ठेविला मस्तकी करू. बारे स्मरलिया पावेन, दुष्टाते निभंजीन. साह्य करीन वेगवत्तर.
तुझा वंश प्रसिद्ध वाढेल, आदिशक्ती माया प्रसन्न होईल, षड ऐश्वर्य येईल देईल अपरंपार, सत्य धर्मी तरला असत्य बुडाला, सत्व सांडिलिया चुकला अहिक्य परत्रासी, जरी सत्वे कराल धीरू तरी हृदयाचा प्रकटेल विरू, कीर्तीचा सागरू करीन तुम्हा, तिन्ही देव धर्म चालवावे, अतिथी अभ्यागती भजावे, माझे निनावे करावे दान पुण्य, हृदयी मातेची ध्यावे, सर्वगतमसी पहावे, आला समयो न चुकावे देव धर्मा, तव एक विरू म्हणे आमुच्या वंशानुवंशी, तुम्ही सारथी व्हावे ऋषिकेशी, ऐसा वरू आम्हासी देई जे देवा, तव देव म्हणे जे नित्य धर्म वर्तती, तयाचा होईल मी सारथी, जे अधर्मी वर्तती तयासी दंड करीन, ऐसे देवो बोलिला, तव लक्ष्मिया आलिंगिला, गहिवरू आला मोहाचा पै, मग अश्रुपात पुसुनी, पावले नेत्र परिमार्जुनी, पुत्रेसी जननी बोलती जाहली, परियेसी पुत्र राजा, देवे वरू दिदला तुझ, पुत्र पौत्री राज्य करीसी बापा, तुझे वंशी जे जन्मती, तयाचा मी होईल सारथी, तयासी मी लक्ष्मी पुरविती राजे श्रिया, बळे प्रौढी पुरुषार्थे, तेन लेखिती कवना ते, कवना भूपती ते टाकीती ना, एक विरू म्हणे मायेसी, माते वरदान दे आम्हासी, तू आमुते सोमवंशी प्रसन्न होई, तव लक्ष्मी म्हणे शिवचरणी की हरिध्यानी, सात्विकी भक्ती करीती प्राणी तयापासुनी, मी नवचे काही धर्म मार्गी चालता, तो होय लक्ष्मीवंता, पाप बुद्धी पासुनी जाता मग वेळू न लगे, ऐसे मात बोलिला, तव एक विरू धर्मी प्रवर्तला, तेथे सुरवई केला जय जयकार, देवे इंद्र आलिंगिला, एकमेका नमस्कारू केला, मग विष्णू निघाला वैकुंठासी, मागील विवाहो अवधारा, पुढे एक विरू निघे नगरा, ते कथा सांगरे शारंग धरा, शक्ती कुमरा, इति कालिंगा पुराणे देवी महात्मे सोमवंश कथनाम षोडशोऽध्यायः संपूर्णम्, श्री जगदंबार्पणमस्तु, शुभम भवतु। क्रमांक 17 मुंडबाहू सहस्त्र अर्जुनाचा जन्म, अध्याय 17 श्री गणेशाय नमः। मग तो एकविरू चक्रवर्ती बोलतुसे इंद्राप्रती, तो म्हणे चित्ती मागील काही, मग इंद्रासी दंडवत केले, जीवी काही एक धरिले, कर जोडूनी विलविले एक वीरे, इंद्रे दिदले अवधान, आम्हा पाठविजे निजस्थान, ते वेळी ठेविले प्रस्थान मार्गी काशीयेचे, इतुकिया अवसरी इंद्राच्या अष्टही कुमरी, गहिवरुणी धरे सुंदरी निघेते समयी, पीतयाच्या शरणी लागती, डळमळी अश्रुपात पडती, तव इंद्र उचंबळला चित्ती मना पाजी, तेथे वर्तलीजे गवांदी, माया मोहाची आदी, सखियांची मांदी गहिवरत असे, तेथे इंद्रे बोलिले, अहो तुम्ही पूर्व पुण्य केले, मग अर्धांग ठाकिले एक वीराचे, हा राया माझी उत्तम क्षेत्री, जन्मला विष्णू मीर्ती, या देखील या स्मृती हरती त्रिविधी ताप, हा पवित्र राजा सोमवंशीचा, मी वोळांगया याचा, या परी कुमरीचा शीन हरला, तुम्ही खंती न कीजे, मी दर्शना येईन सहजे, ते ऐकुनी बोलजे एक वीरे, राज्यमध्ये काही नेनिजे, जै तुम्ही ओळंगीजे, आम्हा जैसे वैकुंठ राजे तैसे तुम्ही, जैसा सूर्य पितरा मानु देती, तयासी अधिकन बोलती, तयासी अहिक्यची होय गती, तीर्था जाणे न लगे, या वचना इंद्र संतोषला, अतिप्रीती एकवीर आलिंगिला, ते वेळी चरणासी लागला सुरपतीचे, गुडरू घातला एरावती, वरी 28 जणी कन्या वैसती, एक विरू इंद्ररती आरोडले, इंद्र गजरती बैसला, स्वर्गहार उतरला,
तेथे नमस्कारुनी राहिला इंद्र एकविरू. तेथुनी परतावे मागुते सैन्य पाठवावे परते. वाराणसीसी दिसे एक त्वरिते जाणे लागले. ते वेळी तेथून निघाले स्वर्गद्वार उतरले. तेथे विमान करा हविले नमस्कारुनी. तेथुनी परतवी मागुता देवा राहविले समजता. एकविसा स्वर्गा परता नुतरावे तुम्ही. सामदी बरवे या निघाली सैन्य मांडियान करीती. कवना राज्या माझी उतरती म्हणून या. तयासी एक विरू म्हणे आम्हासी पड खळावे कवने. पृथ्वीचे राजे ओळंगणे माझे जाहले. ऐसे एक विरू बोलिला तव मार्ग बहुतेक क्रमू लागला. गुढी कारू पुढे पाठविला तो दडवा दडवी केला संप्रघारू. चंद्राचा बुद्ध आदिपती तयाचा पुरीरवा चक्रवर्ती. तयापासी गुढी पाठविती वाराणसीची. तव रायांसी नाही ओळंगा राजा तू थोर उदेग. मानसा पाठी माणूस अनेक येत असे. तव प्रधान रावळा तुम्ही निघाला. तव गुढी कारू भेटला. तेने वृत्तांत सांगितला एकवीराचा. जी जी एकवीरू आला नगरानिकट पातला. म्हणून प्रधानो गुढी कारुनेला राया पासी. मग प्रधाने उभाविली गुढी. एकवीरू आला मात पुढी. रावपुरी रवा लवड सवडी भेटी चमकला. तव प्रधान असे बोलला राया स्वीकारी स्वागता. क्षणा एकांत भेटेल पुत्र तुमचा. तुम्ही अवघे सरा परते. गुढी कारू आना आरुते. ते बोलती सरपुरते. ते परी ये सागा. मग आणले राया पाशी. राव पुसतसे तयासी. ते सांगती रायासी जी सत्य मारिजे. तू सांगतोसी वार्ता ऐसी. ते नये माझिया चित्तासी. आमचा होता तरी आम्हासी का सांडोनी जाता. ऐसा परिसोनी वृत्तांतू. तव जननी आली धावत. ते समयी झाली मात. तो आकांत सांगवेना. बारे माझा सांभाळ कान करीती एवढा वेळ. तव प्रधान म्हणे हा वेळ आता नव्हे. मग निघाले सामुके. तव पिता पुत्रांते देखे. ते त्रिभुवन हरिते आनंदू झाला. मग प्रवेशले नगरात लोक आनंद भरित. मग मांडिला एकांत तो सांगेन आता. रावो पुसतसे अवसरी. स्त्रिया कैच्या भद्र जातीवरी. जैसिया देवांगना सुंदरी तैशा दिसती. राया या कन्या देव जाती. प्रवेशलिया इंद्रमूर्ती. इंद्रे पाठविल्या स्वराप्रती या 28 जणी. मग हर्षे निर्भरे सुखांते सुख संचरे. अवघे दुःखाचे अंधारे फिटोनिया गेले. बुडाला आनंदाचा वळसा. लोटला प्रेमाचा धारसा. दाटला सुखासरिता तिये अवसरी. पुत्र भेटीचा आनंद हरपोनी गेला विषाद. मंगळ तुरांचा नाद नगरा भीतरी. लागल्या निशान भेरी. वेदध्वनीचा उच्चारी. विप्रवाक्य मंदिरी प्रवेशला. जननी घेऊनी रत्ने आरती. पुत्र वेगे ओवाळती. विजया शेष भरिती जयंतीसी. मग आनंदे निर्भरू. राज्य करील एकविरू. लेनी लुगडी देऊनी इंद्र परिवारू पाठविला. पिता पुसे पुत्रासी. बारे केऊती गेलासी. अवसरी आम्हासी थोर झाली. आजीची मासू दिवस झाला. मिटकची होऊनी खेला. जैसा ब्रह्मवेदासी चुकला तैसे मज झाले. सांगो लागला परिवारू. पारदी निघाला एकविरू. देखिला प्रचंड सोरू तया पाठी धावला. आम्ही परतलो मागुते. तो सोडून ठाकेची आमुते. काढावा काढून एकविरा ते घेऊन गेला. देवा तो नव्हे सोरू. तेने रूपे राक्षस विरू. राजकुमारू घेऊन गेला. ऐसे आम्ही ऐकले या शब्दासवे पाला लिले. हस्ती गुडार घातले संजोगिले रहवंता. ऐसे चातुरंग दळ रथ संजोगिले. जाऊनी वन शोधिले दाही दिशा. मग बोलिले प्रौढी प्रभाते घालू धाडी. एकविस स्वर्गीची उतरंडी पाडू आता. येऊ सत्य लोक आधी. घातले घालू शिराब्दी. मग करू शुद्धी एकविराची. ऐसे लागले अनुमान. तव रात्री देखिले स्वप्न.
मासा दिसा तुझा नंदन भेटेल तुझ. मग राहिलो निवांत पाहो स्वप्नाचे फळ प्रस्तुत. तव तो भेटलासी त्वरित पुत्र राया. मग बोलिला एक विरू देवा तो नव्हे सोरू. तेने रूपे शारंग धरू पिता माझा. तेने काढून नेले वन सवे जयंती करिता होती हृदना. अवचिते देखो दोघांजना उभे ठेलो. तेथील ऐसा संस्कारू जो तयाचा करील संहारू. तयासी लग्न करू 18 जनीसी. जो या दैत्याचे संहारी तो या 18 जनी ते वरी. ऐसा शाप त्रिपुरारी दिदला असे. ऐसा एकोणी विचारू मग म्याव दिला दैत्यवीरू. तव अमरावतीचा परंदरू येता झाला. म्या महेंद्र दैत्या ते मारिले. तव देवे मज वैकुंठासी नेले. लक्ष्मीची भेटविले विवाह झाला अमरावतीसी. ऐसे पिता पुत्र बोलती तव माता झाली हर्षची. नगरीचे लोक म्हणती हा अवतार पुरुष. मग नगरची या लोका लेनी लुगडी दिदली देखा. केली राया रंका सरितेने. ऐसी रायाची स्तुती सिद्धिरिद्धी ओळंगती. तो म्यावाचा प्राकृती काय वर्णो. जयंती उन्नतिका प्रभावती कमोदिका मालती सुगडिका सुळिका भानुमती. या आउटपट मुखिया आणि की साठी सहस्त्र प्रनिलिया. आणि की स्वयंवरा आनिलिया पाचतते. वाराणसीसी यापरी तो एकविरू राज्य करी. 14 सहस्त्र वरुषेवरी पृथ्वी पाळिली. तो विष्णू लक्ष्मीचा कुमरू सोमवंशीचा विरू. जयंती पासुनी कृतिका विरू जन्मला देखा. तयांसी बाळा लीला म्हणता तरी विस्तारेल कथा. मनोरी संकळिता सांगत असे. तो कृतिका विरू राज्य करी तयांसी करिजे सरी. ऐसा पृथ्वीवरी आनिक नाही. तयांसी राणी हिरावळी जन्मली ईशान्याच्या कुळी. ते देखुनी महाबळी स्वयंवरा आले. तेने राज्य केले देखा 12 सहस्त्र वरुषा. जन्मला दोघींची या सुखा तो कार्तिक विरू. तो कार्तिक विरू चक्रवर्ती बहुत भोगिलो हे क्षिती. विवाहे रंकावती परनिली तेने. ते रंकावती मनोहरू रायाचा अर्धांगा वारू. सर्वांगे सुंदरू आणि की नाही. तो पृथ्वीचा भूपाळी ओळंगी जे महाबळी. तयासी बेनिखा वळी माळ घालू. तो कृतिवीरांचा आत्मजू हिरावळीचा गर्भ संभुजू. राजा धीराजू तयांसी नावे. राज्य करी ओजा प्रतिपाळी प्रजा. आणि देवांद्विजा दान रक्षणा दे. तो राज्य धर्म जाणे नीती मार्गे चालणे. परी एकची उणे जे कुळ पुत्र नाही. मग तेने पुत्रा कारणे संत महंताची सेवा करणे. हरिहर भजने प्रेम भावी. वडील लोक सांगती ऐसाची पुरीरवा चक्रवर्ती. तेने केली भक्ती ऋषेश्वराची. मग ऋषी प्रसन्न झाले तयासी वरदान दिले. हे ऐकोनी राव बोले पूजू ऋषेश्वराशी. बांधिले गुंफा मठ वस्त्रे कमंडलू योगवट. पाठ सुतांचे उत्रवाट सामग्री देतसे. सेवा नाना परिकर संतोषवी ऋषेश्वर. ते देती उत्तर म्हणती होय पुत्रवंत. तो ऋषेश्वरी पाठविला मग नगरात प्रवेशला. आनंद झाला केले दान पुण्य. तो कीर्ती कुविऋतू सोमवंशी. मधुदैत्य जन्मला तयाच्या वंशी. कथा ऐसी सांगेन मी. विष्णूने सहस्रदळी विष्णू पूजिला. वधुदैत्य पूजा भंग केला. ते वेळी तो शापिला होसी मुंड बाहू. ऐसा शापू दिदलिया. मधुदैत्यांच्या भुजा उतरलिया. मग काकुळती येऊनिया काय बोल तुझे. म्या विध्वंसिनी शंभूची पूजा. म्हणून उतरली या भुजा. करी कृपा करी वैकुंठ राजा उशाप देही. त्राहे त्राहे भक्ती जीवन पाळना. त्राहे त्राहे नारायणा. त्राहे त्राहे सवगुणा आत्मा बोध. म्या भावे पूजा सारिली आपुल्या भक्ती निरोपिली. आता तुझशी भेट झाली विश्वनाथा. विष्णू प्रसन्न झाले सहजा. तुझ होती सहस्त्र भुजा. पुढील जन्मी तुझ मुक्ती देईन. मग तयासी प्रसन्न चक्रपाणी. मधुदैत्य लागुनी तुझ विपत्ती काळी निर्वाणी. भेटेन मी
तुवा जन्मावे सोमवंशी राज्य अतुर्बळ करीसी तुझ उत्तम गती द्यावयासी येईन मी मधुदैत्य चरणासी लागला मग आत्मा विसर्जिला ते वेळी रावो राहिला निज स्थानासी तव कार्तिक वीराचे सेवन सेवे धाडिले परिचारक ते शुश्रूषा करीती देख ऋषेश्वराची काशीहुनी निघाले सेवक ऋषेश्वराचे आश्रमा पावले तव देखता ते आश्रमा गेले सम्यक गंगा तटाका देखती इंद्रतरू फळाले ते सेवकी देखिले तिही कमंडलू विचारिले अवघ्या जणी होते तितुके गेले ते अवघे विचारू लागले रायांसी सांगो भ्याले तिये वेळी तव राजयाची अंतरू इंद्रायणी रायाची कुमरी ते रंकावती मनोहरी झाली पुष्पावती मग 14विये दिवशी थोर प्रभा वेतीसी आई ती मग नेयासी केली देखा ते वेळी केली माजने सारिले देव मार्चने केली दान पुण्ये बहुता परी तव सेवक पावले राजभुवन कार्तिक वीरेंसी झाले दर्शन मग करुणी नमन चरणांसी लागले सेवकी फळ दिदले राया हाती रावो पटमुखियासी दे प्रीती हे स्वीकार्या पुत्रासी उपत्ती होईल पै ते वेळी हर्षे निर्भरी झाली अवसरी त्याने मुसारुनी स्वीकारली त्या फळाते की अतिप्रीती तये वेळे दोघांते रुपले डोळे की ते रतिराम वेळे झाली तयासी ते वेळी उदरे राहिले गर्भू रंकावतीचा अजन्मू राजाधिराजू उदरी मुंडबाहू तव ऋषी अनुष्ठाना होते गेले ते आपले आश्रमा आले ते देखिती फळ तुटले इंद्र तरुचे तव तेन देखिती एक फळ ऋषी शाप देती सकळ तो होईल हाते विनरोळ प्राण तयाचा तया प्राणीने ऐसे आरंभक तैसेची पावेल सूचिक तो राहिला गर्भुदेक वृद्धी पाहे आता डोहळ्या होत संभारू उदरा येतुसे असुरू संग्राम आवडे थोरू प्रतापाचा नववा मासू प्रवर्तला तव प्रसूत समयोग मांडला जोशी बोलाविला गडी प्रतिष्ठिली एकाहुनी एक सनिध नवमासी झाली प्रसूद राये मांडला आनंद तव भुजा नाही माग नक्षत्र चरण चौथा जोशी होय सांगता म्हणे यासी मुहूर्ता वेगी कीजे ताटी घातिली रत्ने पुत्र पहावया कारणे उतावेळ अंतःकारणे कार्तिक वीराचे ओवाळीला पाचावाती दाईने दिदल्या हाती तया ते देखुनी चक्रवर्ती विस्मित झाला राये पुत्रा ते देखिले मग मना माझी म्हणिले ये ऐसे काय जन्मले विद्रूप म्या सेवा तप केले मग ऋषी प्रसन्न झाले तरी ऐसे काय दिदले भुजाहीन बाळ देखुनी भुजाहीन बाळ विरामू पडिला सकळ जो ऋषीश्वरी दिदला भाक फळा तेथे नेऊनिया घाला ऐसे जो राये बोलिले ते सकळी का मानले मग बद्रिकाश्रमी घातले तया बाळकाते तो रात्री मध्यान्नी नेला सेवक जनी बाळू ठेविला निजस्थानी ऋषेश्वराच्या ऋषी निघाले अनुष्ठाना तव बाळ देखिले गहना पाहती तव भुजाहीन मग विस्मयो करती मग ते बाळक पाहिले मनी विस्मित झाले तव तेही विचारले शापू आपुले शापू आमुचाची जरी तरी आम्ही कृपे करिजे यावरी वन राखुनी सरोवरी असेल सुखे मागुते ज्ञानी पाहिले तव मघान क्षेत्र देखिले मुंडबाहो म्हणितले नाव यांसी ऐसा 8 मासांचा झाला पैसो रांगो लागला तव कैसा वाढिन्नला असुरपणे राजलीळा खेळणे सुललित वाचा बोलणे तव पडिले अवर्षण 12 वरुषे मग तो मुंडबाहो ते वनी सांडिला तयासी ऋषेश्वरी निरोप दिदला तू ऐसे एक एकला ध्याये दत्तात्रेय देवांसी तो तुझे करील रक्षण मग तुझ देईल वरदान तो बोलेल ते जाण निरुते घडेल ऐसे तयासी सांगितले मग ऋषेश्वर तेथून निघाले गौतमाच्या आश्रमासी गेले टाकुनिया मग तो मुंडबाहो ते वनांतरी दत्तात्रेयाचे स्मरण करी चिंती हृदया भीतरी रात्रंदिवसू जवजव उपवास पडत तव तव दत्तात्रेया ते स्मरत ऐसा तयाचा देखुनी भावार्थ दत्तात्रेय झाले प्रसन्न
क्षणभरी दिसे क्षणभरी न दिसे क्षणभरी जवळी असे क्षणभरी जाय आकाशा ऐसा कवन आणि लक्षा रूपांसी नाही संख्या करावया रक्षा तया बाळकासी ते वेळी मुंडबाहो लागो चरणी त्राहे त्राहे कृपादानी पावलासी निर्वाणी मज अपत्या कारणे ऐसी देखोनी भावभक्ती दत्तात्रय देवासी आली काकुलती मग बाळकासी करुण स्वागती पुसतसे तुवा का केले माझे स्मरण काय तुझ मांडले रे निर्वाण ते सकळही निरोपण करिजे मज मुंडबा हो म्हणे मज नाहीत आता सांगूनी गेले ऋषेश्वरा येथे उपवास थोर पडले मज मग दत्तात्रेयो प्रसन्न जाहला मुंडबा हो काळ क्रमू लागला देवे मस्तकी ठेविला अभय करू तुझ निगती सहस्र करू तुझे नाव अर्जुन राज्य धरू क्षिती प्रतापिया झुंजारो आनिक नाही तू राज्य करीसी सोमवंशी तुवा विग्रहो न करावा ब्राह्मणासी तेने तू नाशासी पावसील आता तुवा ऐसे करावे हे आश्रम ऋषेश्वराचे राखावे या इंद्रतरुचे फळ आरोगा गावे असावे या परी येथे ऋषेश्वर येथील तुझ देखोनी आशीर्वाद देतील तयाचे पुण्य होईल सहस्र कर ऐसे बोलोनी अदृश्य जाहला मुंडबाहो काळ क्रमू लागला तव ऋषेश्वरा ते नवलावो वर्तला तो अवधारा असता गौतमीच्या तिरी काळक्रमला ऋषेश्वरी तेथे मेघ वर्षले चारी निरंतरी देशी जाहले सुभिक्ष आणि सरले दुर्भिक्ष फळा आले वृक्ष बहुत काळ मग जावया आपल्या आश्रमा आज्ञा मागती गौतमा तो म्हणे निरोप देदी तुम्हा तरी कैसे निजाल ऋषी आज्ञा मागती गौतमासी तो आज्ञा नेदी तयांसी मग माव केली कैसी जमदगिने तेथे मावेची केली कामधेनू घातली त्याच्या धान्यतून गौतमो मोहा की तव विसर्जिला प्राणू तया गायत्रीचा ते गौतमासी ठेवूनी निमित्त ऋषी झाले समस्त गौतमू ज्ञानी विचारित तव ते माव जवदग्नी मग तयांसी शापू दिदला थोरू तू जयासी करीसी उपकारू तो तुझा करी संहारू ऐसे जाण हे गायत्रीच्या निमित्ते तू पाविसे मृत्युते ऐसे जाण निलुते चमदग्नी तू माझी या निकेपणा तुवा लाविले लांछना तरी भोगीसी पतना येणे जन्मे ऐसे गौतमी बोलिले तेथुनी ऋषीश्वर निघाले आपुलिया आले आश्रमासी तव देखिले तयाते मुंडबाहो असे खेळत म्हणती समस्त आश्रम जतन जाहले गुंपेसी जतन जाहली परवी झाडे संग्रहली धाकुटी रोपे आली फळांसी देखे तव पुसले समस्ती हारे आहार कैसे मिळती जी दोन्ही चारी फळे देती इंद्रतरू ते फळ भोजन करी मग उदक स्वीकारी सुखे या परी आश्रमी असे आश्रमा भोवता हिंडे उपेक्षुनी देती झाडे गुंफेची कवाडे उकडोनी दे तुमचे चिंतन तोडी अंघोळी करिये कुंडी गुंफेचे द्वारे मृकंडी करुणी असे इति श्री कालिंका पुराणे देवी महात्मे सोमवंश कथा नाम सप्तदशोमाध्याय संपूर्णम श्री जगदंबार्पणमस्तु शुभं भवतु।